कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला, ऐसा ही नज़ारा राजनीति में देखने मिलता है। आज सोलापुर की राजनीति पर कुछ हम बात करेंगे। आज लोक प्रधान न्यूज चैनल के स्टूडियो में ऐसे दो कार्यकर्ता मौजूद हैं जिन्होंने एक एमआईएम पार्टी छोड़कर जिन्होंने शिवसेना में गए हैं, और एक कार्यकर्ता हमारे साथ मौजूद है जिन्होंने कांग्रेस पार्टी छोड़कर एमआईएम में गए हैं। कुमारो सैयद जी हमारे साथ मौजूद है जिन्होंने कांग्रेस पार्टी छोड़कर एमआईएम में गए हैं, और दूसरे हमारे साथ समीउल्लाह शेख जी मौजूद हैं जिन्होंने यहाँ एमआईएम पार्टी छोड़कर शिवसेना में गए हैं। तो इनकी क्या कुछ वजह रही है पार्टियां छोड़ने की, आज हम उनसे कुछ डिस्कस करेंगे, चर्चा करेंगे। कुमारो जी, आपसे हम शुरुआत करते हैं। आप माजी केंद्रीय गृह मंत्री के बहुत करीबी रहे हैं, कांग्रेस में आपका एक बड़ा नाम था। आपको इसी क्या वजह रही और क्या आपने कांग्रेस पार्टी छोड़ दी और आपने एमआईएम में आए थे? मैं पिछले वक्त का बोलूं या इस वक्त का बोलूं? नहीं, पिछले वक्त का जो आपने छोड़ा था तो। टोटल बताओ आपको? हाँ हाँ। तो पिछले वक्त का ऐसा प्रॉब्लम आया था कि कुछ काम की वजह से हम लोग हैदराबाद में बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब के पास गए थे। हम अपने कुछ कौम के मसले थे सिटी के, तो हम कुछ मुस्लिम कार्यकर्ता मिलके वहाँ पर गए थे। तो वहाँ पर ओवैसी साहब को मिले, बातचीत हुई। बातचीत होने के बाद हम हमारे मसले बताए, कुछ चर्चा हुई हमारी। तो उस वक्त ऐसा हुआ कि वहाँ के जो व्हाट्सएप पर फोटो आ गए, सोलापुर के व्हाट्सएप पे, कि हम लोग हैदराबाद में जब मिले हमको, तो उनके पास कैमरे थे। वो कैमरे अटैच व्हाट्सएप घूमते हैं शायद। तो वो व्हाट्सएप पर फोटो आने से, वो फोटो के बहाने उस वक्त के हमारे शहर कांग्रेस कमेटी के सदर अध्यक्ष प्रकाश जी एलगुलार सर थे। उन्होंने हमको दूसरे दिन, हम आने के पहले ही यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस लेके वो हमको पार्टी में से निकाला, ऐसा डिक्लेयर किया। हम 2 दिन के बाद सोलापुर आए तो हमको समझे कि पापा मीडिया में आया, हमको पार्टी में से निकाला गया। तो फिर उसके बाद में हम उनको कुछ पूछे नहीं, वो हमको कुछ पूछे नहीं, क्योंकि हम भी इतने स्वाभिमानी कार्य करते कि हम किसी के होकर जाने जैसे तो हमारी वैसी आदत नहीं है। तो खुददारी से हम वो भी पार्टी काम करते हैं, जो भी पार्टी में रहेंगे खुददारी से रहेंगे, स्वाभिमान से काम करेंगे। तो वो भी प्रेसिडेंट हमको कुछ पूछे नहीं, पार्टी में से काढ़ा बोलकर डिक्लेयर किए। फिर हमने वेट एंड वॉच किया, छू बैठा। फिर वो पीरियड में ऐसा चल हुआ कि 2014 का विधानसभा का इलेक्शन लगा। वो इलेक्शन के पीरियड में फिर यहाँ के कुछ जो भी इच्छुक लोग थे एमआईएम के, फिर उनके साथ मिलकर हम हैदराबाद में जाके वहाँ से कैंडिडेट लाए एमआईएम का। फिर ऐसा वैसा हमको पार्टी में से काटे, तो चलो एक अब एमआईएम का छिका लगा तो एमआईएम के साथ रहेंगे, वो हिसाब से हम फिर एमआईएम में गए। फिर यहाँ के हमारे असदुद्दीन ओवैसी साहब ने यहाँ पर एमएलए दिया। वो एमएलए का काम हमने यहाँ पर चालू किया। वो काम करते करते एमएलए अच्छा है, अच्छा हम कांग्रेस को अच्छी फाइट किए। तो हमारा भी कॉन्फिडेंस बढ़ा कि बाबा चलो कार्यकर्ते में ये ताकत है, और उनकी भी ताकत थी हैदराबाद वालों लोगों की, अकबर साहब और असद साहब की। उससे एक माहौल बना। फिर हम यहाँ एमआईएम में रुक गए। उसके बाद में कारपोरेशन के इलेक्शन चालू हो गए। उस वक्त विधानसभा और कारपोरेशन के इलेक्शन के दौरान हमने संगठन अच्छा मजबूत करने और अच्छे लोग जुड़ाने की कोशिश की। हमने सब जाति धर्म को लेकर जाने की उस वक्त भी कोशिश की, अच्छे लोगों को टिकट देने की कोशिश की, सब समाज को हम लेकर जाने की कोशिश करके हमने अच्छे टिकट दे के वहाँ पर हमने 9 नगर सेवक मजलिस के एमआईएम के लाए। वो लाने के बाद एमआईएम के 9 नगर सेवक लाए। उसके बाद में उस वक्त के प्रेसिडेंट मजलिस के उस वक्त के मुझे कुछ कमिटमेंट दिए थे कि आप पार्टी का काम करो, आप इलेक्शन मत लड़ो, तो पार्टी बाद में मैं आपको ये जवाबदारी दूंगा। कांग्रेस पार्टी छोड़ने की वजह मैंने पूछी थी आपसे, वो कांग्रेस पार्टी छोड़ने की वजह तो आप बताइए। थोड़ा सा हम आगे बढ़ते हैं। हमारे सगरी सर से मैं कार्यक्रम को सुरू करने की, आगे बढ़ाने की गुजारिश करतो। मी मराठीत ॲक्च्युली थोडंसं प्रॉम्प्ट असल्यामुळे मराठीतच प्रश्न करणार आहे यांना। मराठीत करा, आम्हालाही करा। हां, नक्कीच दोघांनाही मराठीतच मी प्रश्न करणार आहे।
माझा प्रश्न शेख सरांना असेल की तुम्ही अगोदर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा MIM मध्ये प्रवेश केला होता त्यात आधी एका पक्षात होता. सोलापूरकरांना जास्त करून ते माहीत नाही आहे. त्या पक्षात तुम्ही होता. त्या पक्षाबद्दल का होता ते आधी सांगायचं तुम्हाला आणि त्यानंतर त्या पक्षातून जेव्हा तुम्ही MIM मध्ये प्रवेश केला होता तर ते MIM मध्ये येण्याचं कारण काय होतं तुमचं? पहिल्यांदा सर्वांना सलाम आणि जय हिंद जय महाराष्ट्र. मी एक सोशल वर्कर होतो. मी 2012च्या पूर्वी सोलापूरमध्ये मी सोशल वर्क करत होतो. सोशल वर्क करण्याच्या दरम्यान मला ब्रिगेडियर सावंत साहेबांनी माझी भेट घेतली आणि मला त्यांनी सांगितलं की त्यांचा स्वतःचा एक पक्ष होता, मराठा सेवा संघाचा एक पक्ष होता. त्यांचा नाही तर मराठा सेवा संघाचा एक पक्ष होता, त्याचं नाव होतं शिवराज्य पक्ष. त्या शिवराज्य पक्षामध्ये येण्यासाठी त्यांनी मला आमंत्रण केलं मला. तर मी त्या शिवराज्य पक्षामध्ये मी गेलो. माझं जाण्याचं एकच रिझन होता की शिवराज्य पक्ष हा मराठा सेवा संघाचा पक्ष होता आणि मराठा सेवा संघामध्ये जास्त मराठा समाज जास्त असतो आणि त्या मराठा समाज आणि मुस्लिम समाज हा एकत्र यावा हा माझा उद्देश होता माझा. त्यासाठी मी शिवराज पक्ष जॉईन केलं. त्यानंतर शिवराज पक्ष बंद झाला. इथं एक बामसेफ म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, फार मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्यांचा एक पॉलिटिकल पार्टी होती BMP, बहुजन मुक्ती पार्टी. तर त्या लोकांनी मला आमंत्रण दिलं. मला त्यांनी सांगितलं की बाबा जे काही तुम्हाला शिवराज पक्षाने दिलं होतं तेच अधिकार किंवा तेच अध्यक्षपद आम्ही तुम्हाला सोलापूर शहराचं देतो, आम्ही तुम्ही जॉईन व्हा आमच्याला. तर मी म्हणालो की पहिल्यांदा हा मराठा सेवा संघाचा होता आणि हा बामसेफ जो आहे हा SC ST OBCचा हा पक्ष आहे. त्यासाठी मी त्यामध्ये जॉईन झालो मी. आणि 2014चं जे इलेक्शन होतं आपला कारण विधानसभेचं जे इलेक्शन होतं त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जेव्हा मला पार्टीकडून मला तिकीट देण्यात आला BMPचं, तर मी त्यांना एक गोष्ट क्लिअर सांगितली होती की सोलापूर शहरमध्ये मध्यमध्ये जर MIM पार्टीचा उमेदवार जर कोणी थांबेल तर मी इलेक्शन लढणार नाही. काय कारण होतं? कारण की असं होतं की बघा इथं सोलापूर मध्यमध्ये जवळपास 35% मुसलमान समाज राहतो आणि माझ्या काही मित्रांनी मला एक सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर इलेक्शन लढलात आणि समोरचा पार्टीचा जो काही MIM कॅन्डिडेट जर हारला आणि तर त्या हारण्याचं कारण जर असं असेल की शेख समीउल्लाहला BMP पार्टीला जर 1000, 1500, 2000 जर वोट मिळतील आणि समोरचा माणूस जर 1000, 1500 ने पडेल तर उन्होंने मुझसे ये कहा कि जिंदगी भर जो है तुमको ब्लेम करते रहेंगे, तुम्हारी वजह से यहाँ पर MIM हारी है. तर हे मला वाटलं की हा आपण पूर्वीच आपण त्यांना सांगितलंच होतं BMPच्या अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष बरं का, त्यांना मी क्लिअर सांगितलं होतं पुण्यामध्ये की जर सोलापूर शहरामध्ये MIM पार्टीकडून जर कोणी थांबेल तर मी विड्रॉ करणार. आणि त्याचप्रमाणे जेव्हा इथं MIMचा कॅन्डिडेट जेव्हा डिक्लेअर झाला त्यामध्ये ते लोक मला येऊन भेटले मला आणि त्यानंतर मी माझ्या मनात मी आपला हे फैसला केला मी की आज संध्याकाळी जेव्हा बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी सोलापूर शहरामध्ये येतील तर त्यावेळी मी स्टेजवर जाऊन मी त्यांना पाठिंबा देणार आणि पार्टीमध्ये प्रवेश करणार. तो एक कारण होता माझा. पाठिंबा देताना तुम्ही प्रवेश करण्याचं का मनात आलं तुमच्या? BMP मध्ये काम करत असताना तुम्ही तर सांगितलेलं होतं की जर मुस्लिमचे कॅन्डिडेट मध्ये उभारलं तर फक्त मी उमेदवारी घेणार नाही, परंतु उमेदवारी माघार घेण्यासोबतच तुम्ही थेट MIM मध्ये प्रवेश करण्याचा विचार का आणला? स्टेजवर मी MIM मध्ये प्रवेश केला नाही. मी स्टेजमध्ये मी म्हणालो की बाबा मी माझा जो कॅन्डिडेट जो आहे त्या कॅन्डिडेट मी मागे घेत आहे आणि मी MIMच्या कॅन्डिडेटला मी सपोर्ट करत आहे. तुम्ही सपोर्ट जाहीर केलं होतं मी पहिल्यांदा. त्यानंतर काही दिवसानंतर इलेक्शन झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर MIMचे लोक माझ्याकडे आले आणि मला आम्ही सगळे मिळून हैदराबादला गेलो. तिथून हे सगळं झालं. मग नंतर MIM मध्ये प्रवेश केला. MIM मध्ये मला पद मिळालं. मला त्या पदाप्रमाणे मी काम करत होतो मी. देखिए कुमारू जी, आपने तो कांग्रेस छोड़ने की वजह बता दी थी कि आपके फोटो वायरल हो गए थे तो आपको पार्टी से निकाला गया. आप जो बोलना चाह रहे थे वो क्वेश्चन की तरफ मैं आता हूँ. आपने कांग्रेस पक्ष छोड़कर आपने MIM में आए 2014 में शायद. उस वक्त आपने कांग्रेस पार्टी के हाथ को छोड़कर पतंग को अपने हाथ में थमाया और 2014 में अच्छा आपने काम किया. फिर
मान लो आपको जीत ना मिली हो एमआईएम पार्टी को, लेकिन एक अच्छा रिजल्ट सोलापुर के अंदर था। फाइट अच्छा। हाँ, अच्छा फाइट था। फिर 2017 का जब कारपोरेशन का चुनाव आया, उसमें भी आपको अच्छी जीत मिली, 9 सीट आपके आए। फिर ऐसी क्या वजह रही कि आपने एमआईएम पार्टी की भी पतंग को छोड़ दिया? उस वक्त काम अच्छा चल रहा था। विधानसभा के बाद में कारपोरेशन में भी हम संगठन अच्छी बनाने की पूरी दिल से कोशिश कर रहे थे। सब लोगों को लेकर चलने की, सब जाति धर्मों को लेकर चलने की कोशिश कर रहे थे। उसका फल हमको कारपोरेशन इलेक्शन में दिखा। कारपोरेशन इलेक्शन में हम 30 सीट लड़ाए, उसमें क्या हम 9 सीट जीत के आए। और वो 9 सीट में हम 2 सीट जो पूनम बंसोड़े ताई है और नूतन गायकवाड़ ताई है, ये 2 दलित सीट हम लाए। हम सेक्युलर है ये दिखाने की हम उस वक्त भी कोशिश करें, अब भी करेंगे। उस वक्त पे फिर इलेक्शन होने के बाद में ऐसा हो गया कि उस वक्त के जो प्रेसिडेंट थे, मुझे कुछ कमिटमेंट किए थे कि आप इलेक्शन मत लड़ो, आप इलेक्शन लड़े तो फिर यंत्रणा चलाने को तत्कालीन हाँ 2014 आदमी नहीं है इतने अच्छे लोग अपने पास, तो यंत्रणा के लिए आप रुकिए। तो उनकी बात मैं सुन के रुका। रुकने के बाद इलेक्शन हो गया। इलेक्शन के बाद जो कमिटमेंट उस वक्त उन्होंने मुझे दी थी, अच्छा, वो पूरा नहीं किए। क्या फिर कमिटमेंट? भी ठीक कमिटमेंट अभी मैं नहीं, इसके जनता पहले जानना चाहती है सर कि कमिटमेंट उस वक्त के सरदार ने कहा था कि मुझे आप कॉप देंगे। अच्छा, कॉप। हाँ, कॉप के मुझे, और कॉप का हकदार भी मैं ही था, क्योंकि मैं उतना काम किया था उस वक्त। अच्छा, वो तो उनके प्रभाग में बिजी थे, बाकी के पूरे प्रभाग सब लोगों को लाना, नेता लोगों को यंत्रणा रबाना, उनकी प्रचार सभा लेना, उनकी प्लानिंग करना। अब इलेक्शन बोले तो एक काम नहीं रहता। अच्छा, मैं सुबह रात को 2 बजे जाता था और सुबह 9 बजे आता था। मेरे घर का खाना खा के मैं जमात का पार्टी का काम करता था। इतनी मैं मेहनत की उस वक्त। तो उसका साजी का कार्यकर्ते नाते आशा तो रहने वाली, कार्यकर्ते को कुछ मिलना चाहिए। अच्छा, तो उस वक्त मेरे को आशा थी, वो आशा मेरी पूरी नहीं हो गई। ठीक है, पद मिला बोलकर पद के जरिए आदमी जिंदा रहता ऐसा नहीं है। उसकी धमक रहती, उसका नाम उसका काम उसे बताते रहता। तो उस वक्त मैं चुप बैठा। चुप बैठने के बाद ऐसा हुआ कि बाद में मुझे पार्टी में इन्वॉल्व करने गया, इन्वॉल्व करने लेने तैयार नहीं हुए। एकदम मुझे साइड ट्रैक किया गया। कोई फंक्शन को बुलाने का नहीं, कोई मीटिंग को बुलाने का नहीं पार्टी के। तो वहां पर ऐसा होगा कि उस वक्त टिकट वाटप में मैं भी कुछ लोगों को जो अच्छे कैंडिडेट थे उनको टिकट देने के लिए मैं सिफारिश किया था, तो आसद साहब ने वो कबूल किया। तो वो भी लोग जीत के आए हुए थे। तो ऐसा समझने लगे उस वक्त के सरदार कि मुझे कंपटीशन आ रहा है, पार्टी में कॉम्पिटिटर आने लगा मुझे। तो वो हिसाब से मुझे पार्टी में बुलाना नहीं, करना नहीं, कुछ मीटिंग बुलाना नहीं। मैं भी थोड़े दिन वेट करा, देखेंगे थोड़े दिन के बाद बुलाएंगे बोलकर इंतजार करा। हमारे अनवर सादात साहब को भी वो भी कुछ पूछे नहीं मुझे उस वक्त। तो मुझे थोड़ा राजकारण का शौक है, ज्यादा देर में रुक नहीं सका। और कुछ कांग्रेस के लोगों के कांटेक्ट में आके शिंदे साहब के कांटेक्ट में आया, तो शिंदे साहब के नेतृत्व में मैं फिर एक बार कांग्रेस में प्रवेश किया। मुख्य कारण आपका यही रहा कि आपको कॉप नहीं मिला? नहीं, मुख्य कारण कॉप नहीं, मैं इसके पहले आपको बताया। अच्छा, पद बहुत अहमियत नहीं है, उसका नाम, उसका काम, उसकी दिमाग, उसकी कला, उसके रिलेशन। ये पद से भी आदमी काम कर सकता, पद होना ऐसा कुछ नहीं। लेकिन पार्टी में उसे मान सम्मान वो तरीके का होना चाहिए। तो वो उस वक्त के सदस्य ने वो तरीके का मान सम्मान मेरे क्वालिटी के हिसाब से, मेरे काम के हिसाब से मेरे को नहीं दिया। ठीक है, मान सम्मान भी नहीं दिया, लेकिन पार्टी में मुझे बुलाए नहीं, कोई मीटिंग को बुलाना बंद किए, एकदम के मेरे को एकदम साइड में रख दिया। 2017 मध्ये तुम्ही चांगलं काम करत असतानाच तुम्हाला माहिती आहे की तुमचे 9 नगरसेवक निवडून आलेले होते महानगरपालिकेत. हे सगळं असताना तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये गेलात तर अशी सोलापुरात त्यावेळेला चर्चा रंगली होती की काही पैशांचा व्यवहार तिकीट वाटपामध्ये घेऊन झालेला होता एमआय पक्षांमध्ये. आणि त्यावेळेला त्या पैशाची वाटणी जेव्हा तुम्ही किंवा तत्कालीन अध्यक्ष असो किंवा जे कुणी असू दे त्यांच्यामध्ये वाटणीमध्ये काहीतरी पैसे कमी आलेत, या कारणाने तुम्ही परत नाराजी व्यक्त करून काँग्रेसमध्ये गेलात का, अशी एक चर्चा रंगली होती. काय सांगाल त्या बाबतीत? स्पष्टपणे सांगावं लागणार, कारण जनतेत जी चर्चा होती. मी बोलतोय खरंय, म्हणजे खरं म्हणजे फर्स्ट बोलतोय. हां, मी पहिल्यांदा मी सांगतो मी कोण आहे हे बघा, बरं, मग त्याच्यानंतर मी बोलतो. कारण जे पैशाचा व्यवहार आलाय, हो बरोबर, इज्जतीचा प्रश्न आलाय, बरोबर, प्रेस्टिजचा प्रश्न आहे. येस, मी आहे, माझे वडील आहे स्वातंत्र्य सैनिक, कॉम्रेड भाषा मास्तर.
कॉम्रेड म्हणजे आजचे कॉम्रेड नाही आहेत, पावत्यावर घरं चालवणारे कॉम्रेड नाही आहेत. माझ्या वडिलाचे विचार लेनिन, कार्ल मार्क्स, एंगल्स, डांगे यांच्या विचाराचे आमचं घराणं त्या विचाराचं आहे. माझे वडील स्वतंत्र सैनिक आहेत, माझे भाऊ एज्युकेटेड आहेत, माझ्या घरात माझी फॅमिली एज्युकेटेड आहे. माझे भाऊ एक नामवंत वकील होते, शिंदे साहेबांनी काँग्रेसमध्ये ते काम करत होते. त्यांचं एक नाव होतं, वडिलाचं नाव होतं. अशा नावाला मी घेऊन काम करत असताना आणि मी माझ्या कष्टाचं खाणारा माणूस आहे. माझ्या वडिलांना कष्टाचं खायचं शिकवलेलं आहे, मला हरामचं खायचं शिकवलेलं नाही. मी जर हरामचं खाल्लं तर हे मी नाही फेडणार, माझी मुलं फेडतील. हे माझ्या वडिलांना मला शिक्षण दिलंय, शिकवण दिलंय आणि हे माझ्या धर्मानं पण दिलेलं आहे. तर मी त्या धर्माच्या हिशोबाने आणि माझ्या वडिलाच्या आणि माझ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो. मी आजपर्यंत राजकारणात सोलापुरात एकाने म्हणाव मी या माणसाला 5 पैसे देऊन मी काम केलंय किंवा आमचे पैसे अडकवले, आम्ही कुठं पैसे भ्रष्टाचार केलं किंवा इथे नाहीये. एवन शिवकुमार शिंदे साहेबांचे एवढे इलेक्शन मी लढलो, त्यांनाही विचाराने आमच्या काँग्रेसच्या त्यावेळेस मी जेव्हा काँग्रेसमध्ये काम करत होतो त्याही आमच्या सर्व अध्यक्षांना विचारा. तिथं कसं होतं, काँग्रेसमध्ये एक पद्धत होती, सर्व पदाधिकारी एक पॅकेट दिलं जात होतं. माझे दरवेळचे पॅकेट परत दिले जात होते. नाही, मी एमआयएमच्या गोष्टी करतोय. 2017च्या एमआयएम मध्ये तिथं येतोय. पहिले माझं मी काय हे तर कळू दे ना. मग आल्यानंतर आता तुम्ही म्हणता एमआय मध्ये मी भ्रष्टाचार, म्हणजे जे तुम्ही म्हणता पैशाच्या व्यवहारात तुमच्यावर थेट आरोप लावत नाही. नाही, काही जणांना तिकीट देताना काही जणांकडून पैसे असं माझ्याही कानावर आलेलं आहे. असं माझ्या कानावर आलेलं आहे, पण ह्याचं प्रूफ नसतं, या गोष्टीचं प्रूफ नसतंय. या गोष्टी ऐकण्यात आणि बोलण्यातच. त्यावेळी एमआयएम पैसेमय झाली होती, पैसा खूप कमावली एमआयएमचे तत्कालीन लोक, असं अनेक वेळा चर्चा झालेली होती. एमआयएम मध्ये पैसा खूप आला, तिकीट वाटप. माझ्याही कानावर काही आलं होतं. त्यावेळेस मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. तर काही लोकांनी पैशाची ऑफर केली म्हणून म्हणत होतं. म्हटलं बघा बाबा, ज्यांनी केलं ते तुम्ही आणि त्यांनी बघून घ्या, पण हिथं पक्षात पैसे चालत नाहीये. एमआय मध्ये पैसे घेतले जात नाही आणि पैसे दिले जात नाहीये. ही पद्धत एमआय मध्ये आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करायलो. बाहेर काय चाललंय, बाकीचं काय असेल त्याच्याशी पक्षाशी घेणं देणं नव्हतं आणि माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं. तुम्हाला ईशाचं काय प्रश्नच नव्हता. ईशाचा तर वादच नाहीये. तसं मी खाल्लं असतं तर माझी आज मुलं एवढे शिकली आणि एवढी व्यवस्थित माझ्या घरात गेली की शांत समाधान सुकून वाटतंय. हे सर्वात मोठं आम्ही कमवलो. घरात गेले की मुलांना बघितलं की असलं सुख समाधान होते. ठीक आहे, पुढे आपण तुमच्या त्या मुद्द्यावरती कंटिन्युटी येऊच. तोपर्यंत पुन्हा समीउलान सरांकडे मी येतो. सर, तुम्ही एमआय मध्ये पक्ष प्रवेश केलेला होता, हैदराबादला जाऊन वगैरे तुम्ही बीएमपी पार्टी सोडली. एमआय मध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर एमआय मध्ये तुमचं कार्य कसं चालत होतं? मला एमआय मध्ये कार्याध्यक्ष आणि प्रवक्ता हे 2 पदं मला देण्यात आली आणि माझं कार्यकाम जो ना जोपर्यंत एक इन्सिडेंट झाला होता विजापूरमध्ये, एका लेडीचा मर्डर झाला होता. त्या मर्डरमध्ये माझं नाव जेव्हा गुंतवण्यात आलं आणि एमआयएम पार्टीचे काही पदाधिकारी माझ्या विरुद्ध काम करायला सुरुवात केली, तर मला असं वाटलं की काही कारण नसताना माझं नाव त्या ह्याच्यामध्ये गुंतवण्यात येत आहे मला. आणि कित्येक लोकांनी मला सांगितलं की नाही, ते ह्याला पार्टीमध्ये काढा म्हणून तगद लावली हैदराबादला. तेव्हा मी बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांना मी मेल केला आणि त्याला सांगितलं की बाबा मी आजपासून ह्या पक्षाचा मी राजीनामा, पक्षाचा सुद्धा आणि पदाचा सुद्धा मी राजीनामा देत आहे. आणि त्याचबरोबर 30 कॉपी मी इथले जे प्रभारी आहेत अनुसादात त्यांना सुद्धा मी पाठवल्यानंतर त्यांचं काम होतं, त्या लोकांचं काम होतं, मेनली प्रभारीचं काम होतं की सोलापूरमध्ये येऊन एक मीटिंग घ्यावी आणि त्या मीटिंगमध्ये मला बोलवावं आणि मला करण्यात यावी की बाबा का तुम्ही राजीनामा दिलात. म्हणजे 23 मे 2019ला मी तो राजीनामा दिला किंवा पक्षामधून मी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर मला कुणीही म्हणजे सोलापूरचे जो कोणी असतील, कॉर्पोरेटर म्हणा किंवा पदाधिकारी असतील म्हणा किंवा हैदराबादचे जे प्रभारी आहेत अनुसादात, यांचं मला ना एक फोन आला मला ना इथं कोणाची मीटिंग झाली. त्यानंतर मी म्हणालो की 19च्या नंतर मी एमआय मध्ये नव्हतोच. मी 19च्या नंतर 2019च्या नंतर मी त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं सुद्धा, मी व्हॉट्सअपवर मी तुम्हाला दाखवलं होतं. 23 मे 2019च्या नंतर मी एमआयएम पक्षामध्ये बिलकुल नव्हतो मी. तर त्यासाठी मला असं सांगणं की एमआयएम पक्ष सोडून शिवसेनेमध्ये येणं
हे जरा मला असं थोडंसं अजीब वाटतं मला. 2019ला मी पक्ष सोडला होता आणि 2022ला मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. 2019 मध्ये तुम्ही जेव्हा राजीनामा तुमचा व्हॉट्सअपवरती पाठवला, प्रभारींशी पण तुमचं जे काही पत्रव्यवहार झालं, ईमेल असो किंवा व्हॉट्सअप असो, परंतु हे जाण्यामागचं कारण तुम्हाला तर त्यांनी सांगितलेलं नव्हतं की तुम्ही पक्ष सोडा. तर असं कोण खच्चीकरण करत होते, कोण खाली ओढत होते, तुम्हाला काय वाटतंय? आणि काय कारण असू शकते की जे तुम्हाला पक्ष सोडण्यास काही जण मजबूर केले आणि तुम्ही पक्ष सोडलात? म्हणजे ते साध्य त्यांचं झालं का, जे त्यांच्या मनात होतं की तुम्ही स्वतःहून पक्ष सोडून जावं? नाही होत, काही लोकांच्या मनामध्ये होतं तेव्हा. जसं ह्यांनी म्हटलं, का तुम्हाला ते खाली ओढत होते? जसं हे म्हणतात, जसं ह्यांनी म्हणाले आता कोमरू साहेबांनी जसं म्हणाले की पक्षामध्ये असं असतं, नाही कुठल्याही पक्षामध्ये असू दे, ते असतं. लक्षात ठेवा, जर एक माणूस चांगलं काम करत असेल आणि त्याचं नाव होत असेल तर अध्यक्षांना म्हणा किंवा बाकी लोकांना असं वाटतं की हा माणूस फारच पुढे जाईल आता. अच्छा. हा, या सगळ्या पक्षामध्ये आहे, फक्त एमआय मध्ये नाही, सगळ्या पक्षामध्ये असतं हे. पण त्यामधून सुद्धा आपण मार्ग काढून आपण जर काम केलं तर लोक आपल्याला ऍज अ लीडर म्हणून आपल्याला रेकग्नेशन मिळेल आपल्याला. नाही तर आपल्या लोक, जसं मी, म्हणजे माझ्यावर इतका अटॅक करण्यात आला, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर इतका अटॅक करण्यात आला माझ्या. मी म्हटलं की बाबा, जर तुम्हाला माझी जर आवश्यकता नसेल आणि ह्या मोठमोठ्या लोकांना, ज्या लोकांना मी पाठवलं, ईमेल म्हणा किंवा व्हॉट्सअपवर ज्या लोकांना मी पाठवलं, ते लोक जर सोलापूरमध्ये येऊन जर मला विचारणा करत नसतील तर मी म्हटलं वेल अँड गुड. मला वाटतं माझा कार्यकाल जो ना एमआय पक्षामध्ये इथपर्यंतच होता. मी त्यानंतर मी आले. तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण ते येऊन विचारण्याऐवजी एकदा आपण जाऊन पक्षात काय घडतंय? कारण त्यांनी जेव्हा 2017च्या इलेक्शन नंतर एमआयएम पक्षाला रामराम ठोकलं आणि तुम्ही रामराम ठोकण्याबद्दल कधी विचार केलात का की पक्षश्रेष्ठींना आपण कानावर टाकावं की बघा 2017मध्ये कोमारू सारखे व्यक्ती सुद्धा पक्ष सोडून गेलेले आहेत काँग्रेसमध्ये, मीही जाणार आहे आज ना उद्या, किंवा राजीनामा देण्याची तयारी आहे किंवा आत्ताच देतोय, की का आम्ही देतोय, अशी चांगली लोक का जातात, हे सांगण्याचं तुम्हाला योग्य वाटलं नाही का? तिथं नाही, पक्षश्रेष्ठीच्या कानावर घालणं करायला पाहिजे होतं, मी केलो नाही. मी बरोबर. सर, आपने पक्ष छोड़ दिया जी, शिवसेना ही पार्टी को क्यों आपने ज्वाइन किया, प्रवेश किया? और भी सारी पार्टियां हैं, कौन कौन सी पार्टी है, नाम लो तो मैं वो करूंगा. मैं बीजेपी है, शिवसेना है, कांग्रेस है, राष्ट्रवादी है, हाँ, आम आदमी पार्टी है, बहुत सारी पार्टियां हैं. आम आदमी पार्टी से मुझे ऑफर आया है, आम आदमी पार्टी से. लेकिन जनता जानना चाहते हैं कि समीउल्लाह शेख ने शिवसेना ही क्यों ज्वाइन की? उसका एक रीजन मुझे समझ में आता है मुझे कि सुषमाताई अंधारे का नाम आपने सुना होगा. आपने आजकल शिवसेना में है, वो पहले शिवसेना में नहीं थी पहले वो, और बहुत ज़्यादा क्रिटिक थी वो शिवसेना के अगेंस्ट में, बहुत ज़्यादा अगेंस्ट में बात करती थी. उनके साथ में मैं तकरीबन पिछले 5 साल से तो मैं हूँ उनके साथ में. जब यहाँ शोलापुर में शाहीन बाग में आई थी, वो मेरे साथ ही मेरे घर आई. उस दिन मेरे साथ में उनका डिनर हुआ था मेरे घर पर, और मेरे साथ में उनके अच्छे ताल्लुकात थे. और मैं उनके साथ में, हालांकि पार्टी नहीं याद को, ये सोशल वर्क कर रहे थे हम लोग. वो भी सोशल वर्क करती थी, मैं भी सोशल वर्क करता था. तो उस पीरियड में जब उन्होंने ज्वाइन किया, शिवसेना जब ज्वाइन किया, तो एक दिन पहले जब मुझे ये न्यूज़ मिली तो मैंने उनसे कॉल किया, बात की मैंने उनसे, बात करके उनसे मुबारकबाद दिया उनको पहली बात तो. और दूसरे कुछ दिनों के बाद में ये जब शिवसेना में जो प्रवेश किया उन्होंने, वो था, मुझे लगता है माननीय उद्धव ठाकरे जी का जो बर्थडे था उस दिन उन्होंने प्रवेश किया. उस प्रवेश करते वक्त उन्होंने मेरा नाम भी लिया. उन्होंने कहा कि सोलापुर से शेख समीउल्लाह ने आपको शुभेच्छा दी है आपको. और मुझे वो बात अच्छी लगी. मुझे उतना ही नहीं है, लेकिन 2-3 रीज़न ये थे मेरे पास में. उन्होंने मुझसे एक बात कही थी कि समीउल्लाह जी, एक बात देखो, बोले, आज अपना सबसे बड़ा जो दुश्मन है बहुजनों का, SC ST OBC माइनॉरिटीज़ का, उन सब का सबसे बड़ा जो दुश्मन है वो है भाजपा मनुवादी पार्टी है, मनुस्मृति पर चलने वाली पार्टी है. उस पार्टी को अगर अपने को हराना है, अपने को, तो लोहा ही लोहे को काट सकता है.